आणि जिनोम सिक्वेन्स सापडल्यापासून 1 आठवडा चीननी उशीर केला हे समजवायला. आणि ह्या 1 आठवड्यामध्ये जवळजवळ 100 ते 200 पटींनी हा आजार वाढला. आणि तो जेव्हा आपल्या शरीराच्या बाहेर असतो तेव्हा काहीही स्वतःसाठी करू शकत नाही, स्वतःचं पुनरुत्पादन करू शकत नाही. तो जेव्हा तो आपल्या शरीरात शिरकाव करून माणसाच्या शरीरातल्या पेशींचा ताबा घेतो. त्यामुळे त्या देशांनी तुम्ही पाहिलं असेल तर टाळेबंदी केली नाही, लॉकडाऊन केला नाही, पण प्रचंड प्रमाणात टेस्टिंग केलं आणि त्यामुळे ते खूप एफिशियंटली इन्फेक्टेड लोकांना वेगळे काढू शकतात. मग ते एकदा सगळे वेगळे झालेत म्हणल्यावर बाकीचे निरोगी लोक फिरू द्या. महाराष्ट्रात तुम्ही बघायचं झालं तर आपण जेव्हा प्रायव्हेट रुग्णालयातले 80% खाटा ताब्यात घेतल्या, हे खूप उशिरा केलं आपण, ह्याला खूप उशीर झाला होता. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेले जवळपास 4 महिने आपल्या सगळ्यांना एकाच गोष्टीनं वेढलेलं आहे, ते म्हणजे कोरोना, कोरोना आणि कोरोना. गेल्या जवळपास 30 मुलाखतींमध्ये आपण कोरोनाची वेगवेगळी अंग, त्याचे होणारे जगावरचे परिणाम, राजकारणावरचे परिणाम, आरोग्य सेवेवरचे परिणाम, अशा असंख्य गोष्टींचा उहापोह केला. पण आजची मुलाखत ही कदाचित या सगळ्यातली एक सर्वात महत्वाची मुलाखत आहे. याचं कारण मेडिकल अंगानं, औषधशास्त्राच्या अंगानं आपण आज या सगळ्या कोरोनाच्या विषयाचा धांडोळा घेणार आहोत. आणि या सर्व आजच्या चर्चेसाठी माझ्या सोबत आहेत डॉक्टर मृदुला बेळे. नमस्कार मॅडम, थिंक बँक मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मॅडम गेली 25 वर्ष फार्मसी म्हणजे औषध निर्माण शास्त्र जे आहे त्याच्यामध्ये कार्यरत आहेत, प्राध्यापिका आहेत. पेटंट या विषयामध्ये त्यांचा विशेष अनुभव आहे आणि गेल्या 3 महिन्यात कदाचित वेगवेगळ्या प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये तुम्ही मॅडमचे विविध लेख वाचले असतील. आणि नुकतंच त्यांचं कोरोनाच्या कृष्ण छायेत असं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, कोरोनाच्या 6 महिन्याचा आढावा घेणार. कदाचित इतक्या जलद गतीनं एखाद्या रिसेंट घडामोडीवरची अजून उलगडती आहे मराठीत आलेलं हे कदाचित महत्वाचं आणि पहिलंच पुस्तक असू शकेल. याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या जागतिक स्तरावरचा कोरोनाचा प्रवास, वुहान पासून जो सुरू झाला ते आजपर्यंतची परिस्थिती, याचा आढावा घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं की कोणत्याही अभ्यासकाला, कोणत्याही या विषयातल्या ज्याला औत्सुक्य आहे अशा व्यक्तीला हे पुस्तक नक्की एक दिशा देऊ शकेल. त्यामुळं मॅडमचा असणारा टेक्निकल बॅकग्राऊंड, फार्मसीची बॅकग्राऊंड आणि सखोल अभ्यास या कोरोनाचा, या सगळ्याचा फायदा आज थिंक बँकच्या व्ह्युअर्सना होईल अशी माझी अपेक्षा. सो मॅडम, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आहे, आम्ही खूप लोकांना विचारला, पण तुम्ही खूप ऍप्ट व्यक्ती आहात त्यासाठी, की खरंच हा जो कोविड-19 कोरोनाचा विषाणू आहे, जो कोरोना आजार पसरला, हा लॅब मध्ये बनलाय का खरंच नॅचरली तो आला आणि पुढे गेला? आणि असं लॅब मध्ये खरंच एखादा विषाणू बनवून जैविक युद्ध खेळता येतं का? जेव्हापासून कोरोना आला, एक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की या कोविडच्या साथीला ना 2 अंग आहेत. त्याच्याकडे बघण्याचे 2 चष्मे असू शकतात. एक चष्मा आहे जो अतिशय वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायचा आणि दुसरा जो आहे तो पॉलिटिकल, राजकारणाच्या दृष्टीतून बघण्याचा. तर मी पहिलं उत्तर तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून असं देईन की 3 प्रकारच्या कॉन्स्पिरसी थिअरीज मांडल्या गेल्या. एक म्हणजे हा जैविक युद्धासाठी बनवला गेलेला विषाणू आहे का, मॅनमेड, मनुष्याने बनवलेला विषाणू आहे का. दुसरं थिअरी होती की तो कदाचित मनुष्याने बनवलेला नाहीये, पण तो लॅब मधून बाहेर निसटला आहे का. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही जी वुहानची प्रयोगशाळा आहे खूप मोठी. आणि तिसरा प्रश्न असा आहे की चीननी त्याच्याबद्दलची माहिती जगाला देण्यात उशीर केला का. ह्या 3 गोष्टींबद्दल तुम्ही वैज्ञानिकांनाही बोलताना ऐकाल आणि पॉलिटिशियन्सनाही बोलताना ऐकाल. तर पहिला प्रश्न जो हा आहे की तो माणसांनी बनवला गेलेला आहे का आणि तो जैविक युद्धासाठी बनवलेला विषाणू आहे का. तर जैविक युद्धासाठी अर्थातच विषाणू बनवता येतात आणि जीवाणूही बनवता येतात आणि ह्या आधी इतिहासामध्ये अनेक दाखले आहेत अशा प्रकारच्या वॉरफेअरचे. त्याच्या फार विस्तृत डिटेल्स मध्ये आपण नको जाऊया की आधी काय केलं गेलं होतं, पण ते नक्कीच बनवता येऊ शकतात, पहिली गोष्ट. पण मग दुसरा प्रश्न हा आहे की हा विषाणू माणसांनी बनवलेला आहे का. तर नेचर सारख्या प्रसिद्ध जर्नलमध्ये 27 वैज्ञानिकांनी मिळून पाठवलेलं एक पत्र तुम्हाला वाचायला मिळेल. आणि त्यात त्यांनी हे स्पष्टपणे आणि त्याची 10-12 कारणं त्यांनी दिली आहेत की का हा विषाणू मनुष्य निर्मित असू शकत नाही.
ह्याची त्यांनी अनेक कारणं दिली आहेत. त्यातली 3 महत्वाची कारणं अशी आहेत, की या विषाणूच्या आपण सगळेजण अनेक वेळेला त्या विषाणूचं चित्र सध्या बघतोय. तर आपल्याला दिसतं, की त्याच्यावर शिंगासारखे स्पाइक्स आहेत. असे ज्यामुळे त्याला ते मुकुटासारखे दिसतात म्हणून त्याला कोरोना म्हणतात. तर हे जे स्पाइक प्रोटीन्स आहेत, एस प्रोटीन, त्याच्या मदतीने हा विषाणू माणसाच्या पेशींमध्ये शिरू शकतो. ह्याला आपण रिसेप्टर थिअरी म्हणतो, रिसेप्टर मेकॅनिझम म्हणतो. म्हणजे आपल्या माणसाच्या पेशीच्या सरफेसवरती काही रिसेप्टर्स असतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ती केमिकल स्ट्रक्चर्स असतात आणि विषाणूच्या पृष्ठभागावरती त्याच्या किल्ल्या असतात. हे कुलप आहेत आणि त्या किल्ल्या आहेत. तर एस प्रोटीन हे जे आहे या विषाणूवरचं ही त्याची किल्ली आहे आणि ती खूप चांगल्या पद्धतीने आपल्या ACE2 रिसेप्टर मध्ये बसते आणि म्हणून तो आत शिरू शकतो. तर असं म्हटलं गेलं की ह्या आधीचे जे कोरोना विषाणू आले होते तर त्यांच्यामधल्या हे किल्लीचा जो फिट आहे आपल्या कुलपामध्ये बसणारा तो इतका चांगला नव्हता आणि मग असा प्रश्न होता की तो प्रयोगशाळेमध्ये परफेक्ट बनवला गेला आहे का. पण मग शास्त्रज्ञांचं या नेचरमध्ये जी कारणं दिली त्यात असं म्हणणं आहे की जर तो खरंच माणसाला बनवायचा असला असता तो चांगला आहे आधीच्या कोरोना विषाणूपेक्षा, पण तो इतकाही चांगला नाहीये की तो मॅनमेड असेल. माणसानी जर तो बनवला असता तर तो ह्याच्यापेक्षा खूप चांगला करता आला असता आणि तो कसा AC रिसेप्टरचं स्ट्रक्चर आपल्याला माहितीये, त्यामुळे त्यात बरोबर बसेल असं स्पाइक प्रोटीन कसं बनवायचं हे तुम्हाला कम्प्युटरनी दाखवलं असतं की त्याचं स्ट्रक्चर कसं पाहिजे. तसं ते नाहीये, इतकं चांगलं नाहीये. हे एक कारण आहे की तो मॅनमेड असू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा जो बॅकबोन आहे तर शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की तो बॅकबोन हा जुन्याच अस्तित्वात असलेल्या कोरोना विषाणूचा वापरून त्यात काही सुधारणा केल्या असत्या. पण ह्याचा बॅकबोन हा आधीच्या विषाणूंपेक्षा पूर्ण वेगळा आहे आणि त्यामुळे तो मॅनमेड असू शकत नाही. आणि तिसरं तुम्ही ऐकलं असेल की त्याच्या सगळ्यात जवळ जाणारा आतापर्यंत सापडलेला जो एक विषाणू आहे तो वटवाघळांमध्ये सापडलाय आणि कोविड हा 96% त्याच्याशी मिळता जुळता आहे. त्याचा जो जिनोम सिक्वेन्स आहे तो 96% मिळता जुळता आहे, म्हणजे 4% वेगळा आहे. तर शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की लॅबमध्ये बनवण्यासाठी जो अर्लियर विषाणू असतो म्हणजे हा असेल जो 96% सिमिलर आहे तो वापरायला लागेल शास्त्रज्ञांना आणि त्याच्यापासून हा बनवता येईल. तर त्यांचं असं म्हणणं आहे की 4% डिफरन्स असताना 4% फरक असताना त्या विषाणूपासून नवा विषाणू बनवता येणं अशक्य आहे. त्यासाठी खूप जास्त साम्य असायला हवं. हे 3 महत्वाची कारणं त्यांनी दिलीत. त्याशिवाय अनेक आहेत. ज्यांना रस असेल त्यांनी जरूर गुगलवरती ते पत्र वाचावं. त्यामुळे पहिली जी थिअरी आहे आणि ज्याला पॉलिटिकल अंगाने असं म्हटलं जातंय की बायोलॉजिकल वॉरफेअर आहे. मला वाटतं वॉशिंग्टन पोस्टमध्ये इस्रायलच्या बायोलॉजिकल वॉरफेअर मध्ये काम करणाऱ्या एका माणसाचा इंटरव्ह्यू प्रसिद्ध झाला की कशी ही चीनची जैविक युद्धाची तयारी होती. तर तो पॉलिटिकल अँगल झाला आणि त्याला अर्थातच अमेरिकेतल्या राजकारण्यांनी उचलून धरलं. पण त्याचा शास्त्रोक्त अँगल अगदी नक्कीच हा आहे. दुसरी कॉन्स्पिरसी थिअरी तुम्ही म्हणालात की ती विषाणू ह्या लॅबमधून या प्रयोगशाळेतून निसटला आहे. तर आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की ही जस्ट एक हायपोथेसिस आहे मांडलेला की कदाचित तो तिथून निसटला असू शकेल आणि ह्याला आधार काय आहे तर साऊथ चायना युनिव्हर्सिटी मधल्या एका प्राध्यापकांनी एक पानाचा एक पेपर लिहिला होता आणि तो पिअर रिव्ह्यूड नव्हता. म्हणजे कुठल्याही जर्नलमध्ये पब्लिश होण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी तो वाचायला लागतो आणि त्यात त्यांना तथ्य आढळलं तर तो प्रकाशित होतो. पण त्याआधी एक पानाचा तो पेपर होता ज्यात त्यांनी असं मांडलं होतं की हा कदाचित तिथून लीक झाला असेल. तुम्ही जेव्हा असं म्हणता तेव्हा विज्ञानाला ह्याच्या बाजूनी असलेले पुरावे द्यावे लागतात. ह्याच्या बाजूनी असलेला एक पुरावा जो त्यांनी दिलाय तो अतिशय परिस्थितीजन्य पुरावा आहे आणि त्यात त्यांनी असं म्हणलंय की का असू शकेल कारण वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही त्या सी फूड मार्केट पासून हुआनान सी फूड मार्केट जिथे याचा जन्म झाला असं म्हटलं जातं फक्त 12 किलोमीटर अंतरावर आहे आणि वुहानचं जे CDC आहे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल हे या मार्केट पासून फक्त 280 मीटर अंतरावर आहे. ह्या कारणामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की तो तिथून निसटलेला असेल. तर हा पुरावा मला वाटतं अगदीच परिस्थितीजन्य पुरावा आहे आणि तो विज्ञानाला मान्य होणार नाही. पण अर्थात ही थिअरी खोटी साबित करणारेही काही पुरावे आपल्याकडे नाहीयेत आणि खरी साबित करणारेही काहीही पुरावे आपल्याकडे नाहीयेत. ही खोटी केव्हा सिद्ध होईल जेव्हा
तुम्हाला नॅचरल स्पिलओव्हर सापडेल. म्हणजे तुम्हाला हे समजलंय की तो वटवाघुळातून आलाय, पण वटवाघुळातून मध्ये कुठल्या होस्ट मध्ये आला होता हे अजून नीट समजलेलं नाहीये. काही जण म्हणतात की तो पँगोलियन मध्ये आला, काही जण म्हणतात की तो सापातून माणसात आला. हा होस्ट जेव्हा सापडेल आपल्याला, तेव्हा आपल्याला हे म्हणता येईल की हे नॅचरली तिथून आलाय, म्हणजे अर्थातच प्रयोगशाळेतून लीक झालेला नाही. पण हे सापडायला कित्येक वर्ष जावी लागतील. त्यामुळे अर्थातच या थिअरीच्या बाजूनी आणि विरोधात जाणारे काहीही पुरावे आपल्याकडे नाहीत. अजून एक पुरावा असा आहे की अमेरिकन इंटेलिजन्सनी असं म्हटलं होतं की तिथे सेफ्टी पुरेशी नाहीये. त्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी मध्ये आम्ही 2018 सालात गेलो होतो आणि तिथे सुरक्षेची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही. हे स्टेटमेंट काही ह्याचा पुरावा होऊ शकत नाही की ते तिथून निसटलं असेल. पण तिसरी जी थिअरी आहे की चीननी उशीर केला का, तर ह्यामध्ये बाबतीत मात्र बरंच इन्व्हेस्टिगेशन केलंय. ज्यांना अधिक रस असेल त्यांनी एक असोसिएटेड प्रेसनी केलेलं या बाबतीतलं पत्रकारिता बघावी, आणि त्यात त्यांनी हे प्रूव्ह केलं की किती तारखेला समजलं, किती तारखेला इकडे कळवलं. तर त्यावरून लक्षात येतं की हा विषाणू काहीतरी वेगळा आहे हे समजल्यापासून 3 आठवडे आणि जिनोम सिक्वेन्स सापडल्यापासून 1 आठवडा चीननी उशीर केला हे समजवायला. आणि ह्या 1 आठवड्यामध्ये जवळजवळ 100 ते 200 पटींनी हा आजार वाढला. त्यामुळे ह्याच्या बाजूनी जाणारे काही पुरावे आपल्या हातात आहेत, पण बाकी दुसऱ्या कॉन्स्पिरसी थिअरीच्या बाजूचे किंवा विरोधातले काहीही पुरावे आपल्या हातात नाहीत. याचा अर्थ की ही अजूनही उलगडत जाणारी स्टोरी आहे असं म्हणता येईल. हो. तुम्ही बोलता बोलता मला एक प्रश्न माझ्या मनात खूप दिवस येत होता, पण तो कुणाला विचारायचा असा होता. तो म्हणजे असा विषाणू की जो साबण लावल्यानं, सॅनिटायझर लावल्यानं बेसिक आपल्या शरीरावरून निघून जातो, पण शरीराच्या आत पोचल्यानंतर मात्र जो काही भयंकर धुमाकूळ घालतो, म्हणजे जवळपास अख्ख्या जगाला 6 महिने कोंडून ठेवतो. हे नक्की लॉजिक काय? मला हे फार्मास्युटिकल अँगलनं समजून घ्यायला आवडेल. ह्याचा एक्झॅजरेटेड स्वरूप म्हणून ट्रम्प असे म्हणाले होते की मग आपण सॅनिटायझरच पिऊया, त्यामुळे तो शरीरात गेलेला मरेल. तर हे अतिशय धोकादायक स्टेटमेंट होतं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षासारख्या पोझिशन वरून केलेलं. पण हा प्रश्न खूप जणांना पडलाय आणि ह्याचं अतिशय साधं कारण असं आहे की विषाणू हा निर्जीव आणि सजीवांच्या बॉर्डर लाईनवर घोटाळणारा एक जीव आहे. आणि तो जेव्हा आपल्या शरीराच्या बाहेर असतो तेव्हा काहीही स्वतःसाठी करू शकत नाही, स्वतःचं पुनरुत्पादन करू शकत नाही, आणि त्यामुळे तो ऑलमोस्ट निर्जीव असतो शरीराच्या बाहेर असताना. तो जिवंत सजीव केव्हा होतो, सजीवासारखा केव्हा वागतो, जेव्हा तो आपल्या शरीरात शिरकाव करून माणसाच्या शरीरातल्या पेशींचा ताबा घेतो आणि ते मगाशी जे आपण बोललो त्या मेकॅनिझममुळे तो शरीराच्या पेशीत घुसतो. पेशीत घुसल्यानंतर तो काय करतो की माणसाच्या शरीरातल्या पेशींमध्ये जे डीएनए असतात त्यांना तो वेठीला धरतो आणि असं काम करायला लावतो की जे त्याच्या उपयोगाचं आहे, म्हणजे त्याच्या रिप्रोडक्शनला ज्यांनी मदत होईल अशा गोष्टी तो माणसाच्या पेशीमधला जिनोम हा माणसाच्या कामासाठी आहे, पण तो त्याला वेठीला धरतो आणि स्वतःच्या पुनरुत्पादन सुरू करतो. आणि मग जेव्हा पुरेशा त्याच्या कॉपीज माणसाच्या पेशीत तयार होतात तेव्हा त्या बाहेर पडतात. त्या बाहेर पडत असताना पेशीला फोडून बाहेर पडतात आणि त्यामुळे ती पेशी निकामी होते आणि हे असं सतत चालू राहतं. त्यामुळे असं म्हणता येईल की काही दिवसांमध्ये विषाणूंच्या पिढ्यांच्या पिढ्या आपल्या शरीरात जन्माला येतात. तुमच्या प्रश्नाकडे येताना मग मी असं म्हणेन की जेव्हा तो आपल्या हातावर असतो तेव्हा तो निर्जीव असतो आणि या विषाणूच्या बाहेर एक मेदाचं म्हणजे फॅटचं आवरण आहे आणि हे फॅट जे असतं ते साबणामुळे फॅट शोषून घेतलं जातं. विषाणूच्या सेल वॉलच्या बाहेर जे स्ट्रक्चरच्या बाहेर जे फॅट आहे ते साबण शोषून घेतो, कारण साबणामध्ये डिटर्जंट आहे. डिटर्जंट म्हणजे फेस आणणारे घटक. ज्या पद्धतीने साबण आपल्या हातावरचं तेल काढून घेतं, चेहऱ्यावरचं तेल काढून घेतं, त्याच पद्धतीने ते विषाणूच्या सेल वॉल मधलं फॅट काढून घेतं. ते फॅट काढून घेतलं की विषाणू डिसरप्ट होतो आणि तो निकामी होतो, काहीही काम करू शकत नाही. पण एकदा तो विषाणू तुमच्या शरीरात गेला आणि तुमच्या पेशीमध्ये शिरला की मग साबण त्याला काय करेल. आणि त्यामुळे आपल्याकडे सध्या एकच उपाय त्याच्यासाठी म्हणून आहे, जे म्हटलं जातं की त्याला शिरूच देऊ नका. तो जोपर्यंत बाहेर आहे तोपर्यंत तो मेलेलाच आहे आणि त्याला आणखीन मारणं सोपं आहे आपल्यासाठी. पण तो एकदा पेशीत घुसला की मग
हाताला सॅनिटायझर किंवा साबण लावून, सॅनिटायझर मध्ये अल्कोहोल असतं आणि अल्कोहोल सुद्धा डिटर्जंट सारखंच काम करतं, तो फॅट काढून घेतं. नाही, खूप इंटरेस्टिंग उत्तर आहे आणि माझ्यासारख्या खूप लोकांना की ज्यांचा फार्मसीशी बायोलॉजीशी काही संबंध आलेला नाही त्यांना हे उत्तर कायमचं लक्षात राहील याची मला नक्की खात्री आहे. पुढे जाताना तुम्ही जे आता पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये या अनुषंगानं गेले 4 ते 5 महिने, जवळपास 6 महिने आपण पकडूया, की तुम्ही कॉन्स्टंटली जगभरात कोरोनाशी लोक कशी लढतायत, देश कसे लढतायत, वैद्यकीय संस्था कशी लढतायत त्याचा अभ्यास केलेला आहे. ते पुस्तक तर आमचे व्ह्युअर्स वाचतीलच, पण समजा एक झिस्ट सांगायचं झाला तर यातले मेजर माइलस्टोन्स, मेजर चुका आणि मेजर कॉन्स्पिरन्सीज नक्की काय आहेत गेल्या 6 महिने जगभरात? अं, असं सांगेन मी की मी ह्या आधीच्या एका इंटरव्ह्यू मध्येही सांगितलंय की ह्या विषाणूला ना उद्धटपणा आवडत नाही. त्यामुळे ज्या देशांनी असं म्हटलं की आमच्याकडे इतकी उत्तम आरोग्य व्यवस्था आहे, आमच्याकडे काय होणार, आला तरी आम्ही बघून घेऊ, किंवा हे अशा प्रकारचे जे साथीचे आजार वगैरे असतात ते आफ्रिकेत, एशियामध्ये, अशा थर्ड वर्ल्ड कंट्रीज मध्ये येतात आणि आम्हाला काय होणार आहे, असं जे देश म्हणाले ते उद्धट होते आणि ते अजिबात सावध नव्हते. म्हणजे अमेरिकेच्या बाबतीत सांगायचं झालं तर कितीतरी आधी अमेरिकेला हा इंटेलिजन्स मिळाला होता की असा एक विषाणूची साथ जन्माला आली आणि ती वेगाने पसरतीये, पण त्याकडे ट्रम्प प्रशासनाने काही लक्ष दिलं नाही, कारण आम्हाला काय होणार आहे, तो येईल आणि जाईल, म्हणजे जादू होईल आणि तो जाईल असं त्यांना वाटत होतं. एबोलाच्या पॅन्डेमिक आय थिंक 2014 सालामध्ये व्हाईट हाऊसमध्ये साथ रोगांवरती लक्ष ठेवण्यासाठी एक ऑफिस निर्माण केलं गेलेलं होतं. त्यांचं काम एवढंच होतं की कुठले साथीचे रोग जगभरात जन्माला येत आहेत आणि त्याच्यापासून अमेरिकेला धोका आहे का ह्याच्यावरती लक्ष ठेवायचं आणि त्या दृष्टीने भरभर पावलं उचलायची ते इथे येऊ नये म्हणून. ट्रम्प जेव्हा सत्तेवर आले तेव्हा त्यांनी हे ऑफिस बंद केलं. आणि त्यामुळे त्या ऑफिसचे इन्चार्ज असलेले जे सायंटिस्ट आहेत ते असं म्हणाले की कदाचित हे ऑफिस चालू असतं तर आम्ही वेळेवर पावलं उचलली असती. किंवा टेस्टिंग अमेरिकेकडे त्यांनी WHO नी पाठवलेली टेस्ट किट्स रिजेक्ट केली की आम्ही बनवू असं म्हटलं. आणि मग अमेरिकेची जी CDC आहे, सेंटर फॉर डिसीज कंट्रोल, हे त्या टेस्ट किटवर काम करत होते. आणि CDC ही काही फार्मा कंपनी नाहीये, त्यांच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात टेस्ट किट्स बनवता येण्याचं काही मेकॅनिझमच नव्हतं. तर अनेक दिवस झाल्यानंतर, म्हणजे पहिला रुग्ण सापडल्यानंतर अनेक दिवसांनी त्यांनी किट्स बनवली. ती किती होती तर ती 90 किट्स होती, फक्त 90. आणि मग ती जेव्हा पाठवली तेव्हा असं लक्षात आलं की ती फेल जात आहेत आणि त्याच्यामधून काही डिटेक्शन करताच येत नाही. मग प्रायव्हेट लॅब्सला FDA अमेरिकन FDA परवानगी दिली ते टेस्ट किट्स बनवायला आणि मग किट्स बाजारात आले. पण ह्यामध्ये 4 आठवड्याचा वेळ गेला. म्हणजे पहिला पेशंट अमेरिकेत सापडल्यानंतर टेस्टिंग सुरू होऊ मध्ये 4 आठवड्यात तुम्ही विचार करा की हे सगळे रुग्ण, त्यातले अनेक असिम्प्टमॅटिक असतील किंवा त्यांना अगदी साधे लक्षणं असतील तर ते टेस्ट न झाल्यामुळे असेच फिरत होते आणि पसरवत होते. तर ही चूक अमेरिकेची झाली की ॲरोगन्स. आणि आपण पाहिलं की त्यांची आरोग्य व्यवस्था कशी कोलमडली. किंवा इटलीच्या बाबतीमध्ये मला असं म्हणता येईल की ते ज्याला इंग्रजीमध्ये आपण दे वॉन्टेड टू बी पॉलिटिकली करेक्ट. कारण इटलीची जी इकॉनॉमी, युरोपाप्रमाणे इटलीची जी पण अर्थव्यवस्था जी गडगडली आहे तिला मोठा आधार चीनचा आहे. आणि चीननी इटलीमध्ये अनेक प्रकारचे इन्व्हेस्टमेंट्स केले आहेत आणि जवळजवळ 3.5 लाख चीनी लोक इटलीमध्ये राहतात. युरोपमधल्या कुठल्याच देशात इतके चीनी लोक राहत नाहीत. आणि मिलान हे जे फॅशन कॅपिटल समजलं जातं जगाचं, आणि आपल्याला मिलान मधले इटालियन ब्रँड्स माहिती आहेत जगप्रसिद्ध, जे अतिशय महाग आहेत. पण हे सगळे ब्रँड्स आता चायनीज लोकांनी काबीज केलेले आहेत. तिथे काम करणारे लोक चीनी आहेत, तिथे गुंतवणुकी करणारे लोक चीनी आहेत आणि फक्त ब्रँड इटालियन आहे. आणि आपल्याला माहितीये की वुहान हे चीनचं फॅशन कॅपिटल आहे, म्हणजे वस्त्रोद्योग वुहानचा खूप मोठा आहे. त्यामुळे ही काम करणारी सगळी लोक ही वुहानवरून इथे येत होती आणि या वुहान टू मिलान अशा अनेक डायरेक्ट फ्लाईट्स आहेत. आणि ह्या फ्लाईट्स जगाने बंद केल्या तरी इटलीने केल्या नाहीत, कारण त्यांना असं वाटत होतं की हे खूप वर्णद्वेषी ठरेल. आपण जर असं म्हणालो की आम्ही चीनी लोकांना इटलीत येऊ देणार नाही तर ते वाईट दिसेल. आणि त्याची भीती का, कारण आपली इकॉनॉमी त्यांच्यावर अवलंबून आहे.
त्यामुळे जेव्हा फेब्रुवारीमध्ये ऑलरेडी चीनमध्ये 400 लोक मेले होते या साथीमुळे, तेव्हा इटलीमध्ये हग चायनीज ही मुवमेंट चालवली जात होती. म्हणजे चायनाला वाईट वाटू नये म्हणून तिथल्याच एका संस्थेने असं केलं की एक व्हिडिओ बनवला आणि एक चीनी माणूस हातामध्ये पोस्टर घेऊन की मी माणूस आहे, मी व्हायरस नाहीये असं घेऊन उभा राहिला आणि मला एक मिठी मारा असं म्हणून, आणि मग अनेक लोकांनी येऊन त्याला मिठ्या मारल्या आणि असं कॅम्पेन इटलीमध्ये अनेक ठिकाणी चालवलं गेलं फेब्रुवारीमध्ये, जेव्हा वुहानहून आलेले अनेक चायनीज लोक वावरत होते इटलीत, त्यांना मिठ्या मारल्या. सो अशा चुका अनेक देशांचं झाल्या. किंवा इराणमध्ये परत तोच ॲरोगन्स होता आणि निदान इटलीकडे आणि अमेरिकेकडे पैसा आहे, इतकी प्रगत वैद्यकीय व्यवस्था आहे, पण इराणची अवस्था आता काय झाली आहे, त्यांचं ऑइल सगळं बंद झालंय, अमेरिकेने सँक्शन लादल्यापासून डबघाईला आलेत ते. पण तरी सुद्धा तिथल्या खोमेनींनी जेव्हा जगातल्या अनेक देशांनी किंवा डॉक्टर विदाऊट बॉर्डर सारख्या संस्थांनी त्यांना मदत देऊ केली, तेव्हा ते म्हणाले की तुम्ही कशावरून आम्हाला हेरगिरी करण्यासाठी ही मदत देत नसाल, आम्हाला नकोय, आमचं आम्ही बघून. इराणमध्ये जेव्हा केसेस सापडायला लागल्या तेव्हा इराणच्या निवडणुका जवळ आल्या होत्या आणि जर आपण ही साथ डिक्लेअर केली तर लोक मतदानालाच येणार नाहीत असं वाटलं, म्हणून जवळजवळ 25-26 फेब्रुवारी पर्यंत निवडणुका पार पाडेपर्यंत इराणनी त्या बाबतीत काहीच पावलं उचलली नाहीत आणि परिस्थिती आमच्या कंट्रोलमध्ये आहे असं सांगितलं. तिसरी गोष्ट जी चुकली इराणची ती म्हणजे धर्माचा अतिरेक. आणि त्यामुळे कोम ह्या शहरामध्ये हा जन्माला आला पहिल्यांदा, आणि कोम हे इराणमधलं अतिशय धार्मिक स्थळ आहे आणि तिथे अनेक दर्गे आहेत, पण तिथल्या सगळ्या इमामांनी ते दर्गे बंद करायला नकार दिला आणि त्यामुळे तिथे जगभरातनं या श्रद्धाळू लोक येत होते, त्या दर्ग्यांना भेटी देत होते. तुम्ही काही व्हिडिओ पाहिले असतील तर तिथे त्या दर्ग्यावरच्या चादरीला चुंबन घेण्याची पद्धत आहे आणि ते अनेक लोक करत होते. आणि हा एक अजून कारण होतं. ही अशी अनेक कारणं आहेत. किंवा इंग्लंडच्या बाबतीत सांगाल तर त्यांनी आधी ठरवलं की आम्ही हर्ड इम्युनिटी येऊ देणार लोकांमध्ये, लॉकडाऊन वगैरे काही करायचा नाही. मग अचानक तिथल्या एका शास्त्रज्ञाचा एक अभ्यास प्रसिद्ध झाला आणि त्यांनी सांगितलं की कितीतरी लाख लोक मरतील. मग ते घाबरले आणि त्यांनी परत लॉकडाऊन केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. त्यामुळे त्यांना ना हर्ड इम्युनिटीचे फायदे मिळाले ना लॉकडाऊनचे फायदे मिळाले. सो जे मातब्बर समजणारे देश होते त्यांनी अशा प्रकारच्या चुका केल्या, पण जे छोटे छोटे देश होते ज्यांना सार्सच्या साथीने खूप मोठा फटका बसला होता आणि त्यामुळे ते प्रिपेअर्ड होते, साथ आली की काय करायचं हे त्यांना माहिती होतं. जसं की कोरिया सारखा देश झाला किंवा सिंगापूर किंवा तैवान, हे इतके छोटे देश आहेत पण त्यांनी अतिशय चांगले मेजर्स घेतले आणि आधी लोकांना बघणाऱ्यांना असं वाटत होतं की हे अति करतायत, अति काळजी घेतात, पण त्यांना माहिती होतं की जास्ती काळजी घेतलेली चालेल एक वेळ, पण कमी काळजी नको. त्यामुळे त्या देशांनी तुम्ही पाहिलं असेल तर टाळेबंदी केली नाही, लॉकडाऊन केला नाही, पण प्रचंड प्रमाणात टेस्टिंग केलं, प्रचंड प्रमाणात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं आणि त्यामुळे ते खूप एफिशियंटली इन्फेक्टेड लोकांना वेगळे काढू शकले. मग ते एकदा सगळे वेगळे झालेत म्हणल्यावर बाकीचे निरोगी लोक फिरू द्यात, त्यात काहीच अडचण नाही. त्यामुळे भारताचा पवित्र ह्या दोन्हीच्या मधला होता. आपण सावध होतो, ॲरोगंट नव्हतो, पण आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, टेस्टिंगची फॅसिलिटी नव्हती. मला ऑब्व्हियसली भारताकडे यायचं आहे की भारत या सगळ्यात नक्की कुठं राहतो. दोन कॉन्टेक्स्ट आहेत याला. एक दोन विचारधारा आहेत देशामध्ये, एक ज्या प्रो लॉकडाऊन आहेत आणि दुसऱ्या ज्या अँटी लॉकडाऊन आहेत. आणि याच्यात कायम एक गेल्या 3 महिन्यात आमच्याही काही मुलाखतीत सतत एक मुद्दा येत आहे, तो म्हणजे लाईव्ह आणि लाईव्हलीहूड. ह्याचा बॅलन्स कुठतरी भारतासारख्या देशाला साधायचा आहे. आपली आरोग्य व्यवस्था काही काही फार टॉप रेटेड आहे असं कुणीच म्हणणार नाही. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताला काय जमलं आणि काय चुकलं? भारताला जे जमल्या त्या गोष्टी अशा होत्या की भारत सावध होता, भारताने कॅज्युअली घेतलं नाही, भारताने वेळेत टेस्टिंग, एअरपोर्ट वरती स्क्रीनिंग चालू केले. पण अर्थात त्यात एक चूक अशी झाली की आपण फक्त चीन आणि आजूबाजूच्या देशातल्या तून येणाऱ्या फ्लाईट्सचं स्क्रीनिंग सुरू केलं, जणू काही तो दुसरीकडून कुठून येणारच नाही असं वाटलं आपल्याला, पण तो इटलीतून आला. पण त्या बाबतीत आपण सावध होतो, आपण वेळीच इंटरनॅशनल फ्लाईट्स बंद केल्या, आपण वेळीच व्हिसा बंद केले, आपण वेळेवरती
लॉकडाऊन केला, जो अतिशय पहिला लॉकडाऊन जो अतिशय अप्रोप्रिएट होता. आणि पहिला किंवा पहिले 2 म्हणता येईल मला, की ते त्या 2 टाळेबंदी जरुरी होत्या भारताच्या सारख्या देशासाठी. कारण लॉकडाऊन हा काही उपाय नाहीये ह्याच्यावरचा. लॉकडाऊन करून आपण वेळ विकत घेतो तयारी करण्यासाठी. आणि आपली जी आरोग्य व्यवस्था आहे ती आपल्या सारख्या इतक्या मोठ्या देशाला पुरी पडेल अशी अजिबातच नाहीये. म्हणजे आपल्याकडे 1 लाख रुग्णांमध्ये 2.8 फक्त क्रिटिकल केअर बेड्स आहेत. इतके कमी आहेत ते. आणि त्यामुळे जरी हा फक्त 10% लोकांना हॉस्पिटलायझेशन लागत होतं, तरी त्यांना पुरतील एवढेही बेड आपल्याकडे नव्हते. त्यामुळे लॉकडाऊन करून हे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायची गरज होती. जे आपण त्या टेस्टिंग वाढवायला हवं होतं, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवायला हवं होतं आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करायला हवं होतं, जे त्या प्रमाणात आपण बिल्ड केलं असं मला वाटत नाही. म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही बघायचं झालं तर आपण जेव्हा प्रायव्हेट रुग्णालयातले 80% खाटा ताब्यात घेतल्या, हे खूप उशिरा केलं आपण, ह्याला खूप उशीर झाला होता. तर ही एक चूक आपल्याकडून झाली. म्हणजे लॉकडाऊन वेळेत करूनही आपण ह्या चुका केल्या. आणि त्यामुळे आता परत परत आपल्याला असं दिसतंय की व्यवस्था कोलमडायला लागली की लॉकडाऊन करा. पण नंतरचे जे टाळेबंदी चालू आहेत त्या मला वाटतं की नक्कीच योग्य नाहीयेत. कारण त्यांनी मग आता जे लाईव्हलीहूड म्हणतोय आपण ते खूप अफेक्ट होत आहे. दुसरी एक गोष्ट भारताच्या बाबतीत झाली ती म्हणजे आपण अनेकदा सगळेजण त्याबद्दल बोललोय, ती जी मायग्रंट्सची मुवमेंट झाली. ती जेव्हा सुरू झाली तेव्हा खरं तर साथीचा प्रादुर्भाव खूप वाढला होता देशामध्ये. आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर शहरातून खेडेपाड्यांमध्ये हा पोहोचला. हेच जर आपण सुरुवातीला केलं असतं तर तेव्हा एवढा प्रादुर्भाव नव्हता. त्यामुळे कदाचित आपला लॉकडाऊन अजून प्लॅन्ड असायला हवा होता. पण त्यामागचं सरकारचं धोरण काय होतं कुणास ठाऊक. कदाचित त्यांना असं वाटलं असेल की आपण जर त्यांचे पगार चालू राहिले आणि त्यांना अन्न पुरवत राहिलो तर ते जाणार नाहीत, ते हलणार नाहीत तिथून, असं त्यांना वाटलं असेल. किंवा असंही वाटलं असेल की एवढ्या प्रचंड प्रमाणातल्या मजुरांना त्यांच्या त्यांच्या गावी पोहोचवण्यात प्रचंड वेळ जाईल आणि तेवढ्यात ते खूप वाढेल, असाही त्या मागचा दृष्टिकोन असू शकेल. आपल्याला माहित नाही की नक्की दृष्टिकोन काय होता. पण ते उशिरा केल्यामुळे अर्थातच तो जास्ती पसरला. पण तरीही भारतामध्ये आता मला वाटतं की रुग्ण इतके जास्त सापडतायत की आपल्या पुढे आता फक्त मॉर्टॅलिटीज कंट्रोल करणं एवढा एकच उपाय आहे. आणि नशिबाने भारतामध्ये डेथ रेट बाकीच्या देशांपेक्षा खूप कमी आहे आणि आपला रिकव्हरी रेट पण कमालीचा वाढतो. त्यामुळे त्या बाबतीत पण आपल्याला मार्क्स द्यावे लागतील. आपण पुस्तकाच्या अनुषंगाने बाकी सगळ्या गोष्टी बघितल्या, जग करत देशावरती आलो. आता मूळ आपण फार्मसीकडे येऊया की ज्याच्यात खूप प्रश्न माझ्या मनात आहेत. मूळ मुद्द्याला हात घालायच्या आधी एक सब मुद्दा असा आहे की सध्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला एक सतत प्रश्न पडतो की विश्वास नक्की कोणावर ठेवायचा. ICMR, WHO, वेगवेगळ्या देशांची सरकार, फार्मसीच्या कंपन्या, आयुर्वेदिक, प्रत्येकाचे WHO एकदा म्हणतं की असिम्टमॅटिकनी काही होत नाही, दुसऱ्या दिवशी असं होतं की नाही असिम्टमॅटिक पण पुढे पाठवतात. हा सगळा गोंधळ झालाय आणि हे कळत नाही की विश्वास कोणावर ठेवायचा. तर अशा वेळी कॉमन मॅननं काय गाईडलाईन फॉलो कराव्यात मेडिकल शास्त्रीय अंगाने या सगळ्याकडे बघ. शास्त्रीय अंगाने आपल्याला एवढंच करायचंय. एकतर आपल्याला माहितीये की औषध आपल्याकडे अवेलेबलच नाहीये अजूनही. म्हणजे होऊ नये म्हणून आपल्याकडे वॅक्सिन आलेलं नाहीये आणि रामबाण उपाय असं औषध आलेलं नाही. जी काही औषधं रेमडेसिवीर वगैरे सारखी आली आहेत ती क्रिटिकली इल लोकांना देण्याची औषधं आहेत किंवा आता जे बायोकॉनचं औषध झालं. त्यामुळे आता आपल्या हातामध्ये त्याच गोष्टी आहेत ज्या पुन्हा पुन्हा सांगितल्या जात आहेत. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, हँडवॉश, सॅनिटायझर्स. आणि हे जो प्रोटोकॉल ICMRनी दिलेला आहे किंवा WHOनी दिलेला आहे तो पाळणं एवढंच सध्या आपल्या हातात आहे. कुणावर विश्वास ठेवायचा हे कळत नाहीये. हे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. कारण रोज काहीतरी नवीन सांगितलं जात आहे किंवा फ्लिप फ्लॉप होत आहेत डिसिजन्स. पण त्याला कारण असं आहे की रोज नवे शोध पण लागतात. एक लक्षात घ्या की हा विषाणू अजून पूर्ण आपल्याला कळलाच नाहीये. तो जन्माला येऊन फक्त 5 महिने झाले आणि त्यामुळे हे सरळ आहे की त्याच्यावर नवीन नवीन अभ्यास जसजसे होत जातील तसतसे आपल्याला नव्या नव्या गोष्टी कळतील. सुरुवातीला असं वाटत होतं की त्यांनी फक्त तो रेस्पिरेटरी इलनेस होतो, फक्त श्वसन संस्थेचे आजार होतात. पण आता आपल्याला माहिती की त्यांनी अनेक ऑर्गन्स अफेक्ट होतात.
किडनी अफेक्ट होतात, हार्ट अफेक्ट होतं, रक्ताच्या गुठळ्या व्हायला लागतात. सो जसजसे नवे अभ्यास पुढे येतील तसतसे नवे गाईडलाईन्स पुढे येणार आहेत आणि त्यामुळे गोंधळून जायला होत असेल आपल्याला तरी त्याला काही इलाज नाहीये. कारण त्या संस्था ज्या आहेत, ज्या दिशादर्शक संस्था आहेत, त्या सुद्धा अजून दिशा शोधतातच आहेत, त्यांना दिशा सापडलेलीच नाही. त्यामुळे आता आपल्या हातात एवढंच आहे की शक्यतो बाहेर जाणं टाळणं, हे सगळे प्रोटोकॉल फॉलो करणं, कुठल्याही गोष्टींनी मिसलीड होऊन स्वतःच्या मनाने औषधं न घेणं आणि आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी इम्युनोमॉड्युलेटर्स औषधं आपण घेऊ शकतो, जसं व्हिटॅमिन सी, झिंक हे घेऊ शकतो. पण ह्या पलीकडे जाऊन स्वतःच्या डोक्यांनी कुठलीही औषधं न घेणं, जे आपल्या भारतामध्ये त्याची साथच आहे की आपण सरळ मेडिकलमध्ये जातो आणि हवं ते आणतो, कारण ते मिळतं, विदाऊट प्रिस्क्रिप्शन मिळतं. त्यामुळे ते एक पाळणं इतकंच सध्या करायची गरज आहे. आणि बाकी कुठल्याही गोष्टींनी आणि विशेषतः गुगल आणि व्हॉट्सअप आणि फेसबुक युनिव्हर्सिटीला हात जोडणं इतकंच आपण करू शकतो आता. आणि हे आता आपण समजून घ्यायला पाहिजे की असंच होत राहणार आहे पुढचे काही दिवस, कारण अजून पूर्ण क्लॅरिटी कुणाला चाललेली नाही. आणि औषध कंपन्या हा खूप मोठा आणि बऱ्याच काळ्या बाजू असलेला धंदा आहे असं मी म्हणेन. पण तुम्हाला माहितीये की ज्या लोकांना झाला नाही कोरोना वॅक्सिन देऊनही, त्यांना वॅक्सिन न देताही कदाचित झाला नसता. ह्याची शक्यता खूप जास्ती आहे. आणि अशी शक्यता जेव्हा वाढते, आपण जो मिसयूज करतो अँटीबायोटिक्सचा, आणि तो का होतो, कारण सेल्फ मेडिकेशन, डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधं घेणं. थिंक बँकचे सर्व एपिसोड आता ऐका स्टोरीटेल या ॲपवर. 30 दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील www.storytel.com/thinkbank या लिंकला भेट द्या.